So good evening everyone. We are going to start with next module today, that is a statistics. So most of the part will be related to a theory. We'll go for the implementation as well. Okay. So by using the NumPy module, we'll try to implement some of the practical approaches. Okay. Theory plus practical with the help of Jupyter Notebook or Python. That implementation we will see. But for today, the session will be a more in a theoretical side. ठीक आहे. थिअरी कंटेंट राहील बरंचसं की स्टॅटच्या ज्या कन्सेप्ट आहेत दोज आर रिलेटेड फॉर अ डेटा सायन्स किंवा दोज आर रिक्वायर्ड फॉर द डेटा सायन्स या कन्सेप्ट आज क्लिअर करायचे आहेत. ठीक आहे. सो फॉर नेक्स्ट 3-4 days दिस मॉड्यूल वी विल गो विथ. आफ्टर दॅट वी विल सी दी मशीन लर्निंग थिंग्स. लक्षात आलंय. तर नेक्स्ट 3-4 दिवसासाठी हे मॉड्यूल आपण कंटिन्यू करू आणि याच्यामध्ये थिअरी प्लस इम्प्लिमेंटेशन. तर इम्प्लिमेंटेशन आपण एक्सेलने करू शकतो, इम्प्लिमेंटेशन आपण पायथनने करू शकतो, दोन्ही वेने इम्प्लिमेंटेशन करू शकतो याला. सो इम्प्लिमेंटेशन वी विल सी विथ द हेल्प ऑफ पायथन. वी विल यूज अ ज्युपिटर नोटबुक फॉर इट. जसं नंपाय पांडासाठी यूज केलं आपण त्याप्रमाणे यासाठी ज्युपिटर नोटबुक रन करू. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल गो विथ इंट्रोडक्शन टू अ स्टॅटिस्टिक्स. की स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय आणि याची गरज का पडते, वाय इट इज निडेड इन अ डेटा सायन्स और डेटा अनालिटिक्स किंवा मशीन लर्निंग मध्ये याची गरज का पडते. सो व्हॉट इज मीन बाय दी स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स इज अ सायन्स ऑफ कलेक्टिंग, ऑर्गनायझिंग, अनालायझिंग, इंटरप्रेटिंग अँड प्रेझेंटिंग अ डेटा. इन शॉर्ट काय म्हणू शकतो तुम्ही की डेटा काय करतो आपण कलेक्ट करतोय. डेटा काय करतोय आपण कलेक्ट करतोय, ऑर्गनाइज करतोय, ऑर्गनाइज अनालाइज या सगळ्या गोष्टी करतोय आणि डेटा नंतर काय करतोय आपण प्रेझेंट करतोय. डेटा काय करतोय आपण प्रेझेंट करतोय. सिंपल एक्झाम्पल की डेटा कलेक्ट केला मी, डेटा कलेक्ट केला की जर सपोज ज्यावेळेस डेटा कलेक्ट करतो आपण तो जेसॉन फॉर्मॅटमध्ये कलेक्ट करतो. डेटा ज्यावेळेस फेच करतो कुठून तरी आपण तर तो सेमी स्ट्रक्चर्ड डेटा मिळतो आपल्याला. जेसॉन फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंटमध्ये डेटा आला त्याला मी टेबलमध्ये कन्वर्ट केलं. सो दॅट इज ऑर्गनायझेशन. टेबलमध्ये काय केलं त्या डेटाला ऑर्गनाइज केलंय आणि तोच टेबल आपण काय म्हणून डिस्प्ले केला, काय म्हणून रिप्रेझेंट केला, ग्राफ म्हणून रिप्रेझेंट केला. कारण टेबलमध्ये जर 1000 रेकॉर्ड असतील तर सगळे 1000 रेकॉर्ड आपण गो थ्रू नाही करू शकत. की फॉर एक्झाम्पल देर इज अ सॅलरी अँड एक्सपिरियन्स अशा व्हॅल्यूज आहेत. सॅलरी आणि एक्सपिरियन्सचे 2 कॉलम आहेत. या दोन्हीमधलं जर रिलेशनशिप फाइंड आउट करायचं असेल तर टेबलपेक्षा काय इझी आहे. व्हॉट इज इझी दॅन टेबल. ग्राफ इझी ना. की सॅलरी सोबत इफ वी टेक ऑन एक्स एक्सिस सॅलरी आणि वाय एक्सिसवर एक्सपिरियन्स घेतला तर सॅलरी इन्क्रीज होत चालली का डिक्रीज होत चालली असं आपल्याला समजेल. बरोबर ना. कमी सॅलरीसाठी कमी एक्सपिरियन्स असं काय दाखवेल याच्यामध्ये रिलेशनशिप दाखवेल. देर इज नो नीड टू गो विथ लाईक ऑल व्हॅल्यूज इनसाइड अ टेबल. समजतंय. सो इन शॉर्ट इट विल बी अ कलेक्शन, ऑर्गनायझेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ डेटा. सो इन ब्रॉडली वी कॅन क्लासिफाय इट ॲज अ. मग ते ऑर्गनायझेशन नंतर अनालाइज करणं डेटा किंवा तो डेटा क्लीन करणं, डेटामध्ये व्हॅल्यूज इंटरप्रिट करणं. की फॉर एक्झाम्पल देर आर 1000 रेकॉर्ड्स but all 1000 records are not there. म्हणजे जिथं नल व्हॅल्यू आहे तिथं मीननी फिल आउट करायची व्हॅल्यू की मीडियननी करायची की मोडनी करायची हे आपण ठरवू शकतो. राईट. सो दोज ऑल थिंग्स आर कमिंग अंडर दी टर्म दॅट इज कॉल्ड एज दी स्टॅटिस्टिक्स विच इन्व्हॉल्व्स टेक्निक्स अँड मेथड्स फॉर मेकिंग अ सेन्स ऑफ अ न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन. ही काय एक्सट्रॅक्ट करतोय आपण कोणत्या डेटासाठी वर्क करतोय. वी आर वर्किंग फॉर द न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन टू अंडरस्टँड द पॅटर्न, ट्रेंड्स, रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस फेनॉमिना. व्हॉट इज मीन बाय पॅटर्न की दोन याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे. की फॉर एक्झाम्पल एक्सपिरियन्स घेतलाय आपण एक्स एक्सिस वरती, वाय एक्सिस वरती मी काय घेतलं सॅलरी घेतलं. मग या दोन्ही सोबत एक्सपिरियन्स सोबत सॅलरी इन्क्रीज होते की हा काही पॅटर्न फॉलो करतोय. सर्टन पिरियड अप, सर्टन पिरियड डाऊन, सर्टन पिरियड अप, सर्टन पिरियड डाऊन असं सायकल फॉर्म करतोय. की पॅटर्न आहे की ट्रेंड आहे, इन्क्रीज डिक्रीज इन्क्रीज डिक्रीज और देर इज अ रिलेशनशिप. ती रिलेशनशिप पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल इट इज अ पॉझिटिव्ह रिलेशनशिप. दुसरी सपोज आपल्याला अशी दिलेली आहे की सपोज आय एम जस्ट हॅव्हिंग दी प्राइस. की प्राइस इन्क्रीज होत आणि डिमांड काय होते रे, प्राइस इन्क्रीज होत आणि डिमांड डिक्रीज होते. सो दिस ग्राफ विल बी अ निगेटिव्ह रिलेशनशिप. दिस ग्राफ विल हॅव अ निगेटिव्ह रिलेशनशिप. सो वी आर फाइंडिंग दोज रिलेशनशिप्स विथ द हेल्प ऑफ all these techniques. So it is used in wide range of fields including science, business, economics, sociology, medicine. जिथं जिथं डेटा ऑकर होतो किंवा जिथं जिथं डेटाचं रिलेशन येतं that in that place or there we are using this term called as the statistics and make a informed decisions from the data. की नेक्स्ट सॅलरी काय असू शकते असं प्रिडिक्शन देऊ शकतो तुम्ही इथं. मग what can be the next salary, what can be the next price as per the demand.
those predictions we can give, those informed decisions we can make based on this data. So it comprises of, or it encompasses both descriptive statistics, which summarize and describe the data, and inferential statistics म्हणजे काय, which draw the conclusion and make a prediction about a population based on the sample data. आता ह्या ज्या टर्म्स आहेत की फॉर एक्झाम्पल काय आल्या टर्म्स इथं, वी आर हॅव्हिंग टर्म दॅट इज अ डिस्क्रिप्टिव्ह, एक टर्म आली इथं काय डिस्क्रिप्टिव्ह, नंतर इन्फरन्शियल. डिस्क्रिप्टिव्ह आणि इन्फरन्शियल अशा दोन टाइप्स आहेत स्टॅटिस्टिक्सचे. सो वी विल गो विथ दिस. I will explain this part with the help of example. In short, statistics is known as collection, organization, analysis, interpretation and presentation of a data. Simple जर तुम्हाला याला 3 वर्ड मध्ये जर डिफाइन करायचं असेल, कलेक्ट, अनालाइज किंवा ऑर्गनाइज. अनालाइज और instead of analyze, I will say organize. Collect the data, organize the data and represent the data. Collect, organize and represent. So these 3 things should be done with the help of statistics. So if we talk about like types of statistics, दोन types आहेत याला काय, there are 2 types for statistics. Those are descriptive statistics and inferential statistics. काय डिस्क्रिप्टिव्ह आणि इन्फरन्शियल. त्याच्या आधी असं समजून घ्या की फॉर एक्झाम्पल वी आर हॅव्हिंग अ डेटा फॉर दी पर्सन्स, और डेटा आहे आपल्याकडे पीपलचा. कोणत्या डिस्ट्रिक्टचा, पुणे डिस्ट्रिक्टचा आपल्याकडे काय डेटा आहे. अँड इन दॅट डेटा व्हॉट इज द पॅरामीटर काय दिलेला आहे, हाईट दिलेला आहे. हाईट ऑफ द पर्सन्स इन पुणे डिस्ट्रिक्ट, हाईट ऑफ द पर्सन इन पुणे डिस्ट्रिक्ट विच आर हॅव्हिंग लाईक 1000 रेकॉर्ड्स. समजून घ्या नीट, किती रेकॉर्ड्स आहेत, 1000 रेकॉर्ड्स आहेत. सो इन पुणे सपोज देर आर 4 रिजन. पुणेमध्ये किती रिजन आलेत, परत पुणेमध्ये किती रिजन आलेत, 4 रिजन्स आर देअर, ईस्ट, साऊथ, वेस्ट आणि नॉर्थ. मग हा 1000 जो डेटा आहे हा 4 रिजन मध्ये डिवाइड झाला. सपोज इन फर्स्ट रिजन 300, नेक्स्ट 200, नेक्स्ट 250 आणि परत नॉर्थ मध्ये किती 250 रेकॉर्ड्स. असा हा डेटा काय झालाय, डिस्ट्रीब्यूट झालाय. एक्झाम्पल समजलंय, जे एक्झाम्पल आता एक्सप्लेन करतोय ते समजतंय की आपल्याकडे पुण्याच्या 1000 पर्सनच्या हाईटचा डेटा आहे. म्हणजे याच्यातून काहीतरी सांगू शकतो ना आपण, ॲव्हरेज हाईट ऑफ पुणेज पीपल इज, बरोबर ना. ॲव्हरेज हाईट, मिनिमम हाईट, मॅक्सिमम हाईट, या व्हॅल्यूज आपण बोलू शकतो या व्हॅल्यू बद्दल. आणि त्या डेटामध्ये परत काय केलेत, 4 रिजन्स आर देअर. पुण्याच्यासाठी किती रिजन्स आहेत, परत 4. तो 1000 कसा डिवाइड झाला, 300, 200, 250, 250 या 4 रिजन मध्ये तो डिवाइड झाला, राईट. सो वट एव्हर डेटा असोसिएटेड विथ पुणे दॅट इज कॉल्ड एज दी, काय म्हणायचं याला, ही काय झाली तुमची टोटल पॉप्युलेशन. काय झाली, पॉप्युलेशन. आणि हे 4 रिजन्स काय झालेत रे, 4 रिजन्स आर नोन ॲज अ सॅम्पल्स. इथपर्यंत कळालं ते सांगा. पॉप्युलेशन म्हणजे काय आणि सॅम्पल म्हणजे काय, की जे होल डेटा दिलेला आहे तुम्हाला, सगळा जो डेटा आहे त्याला काय म्हणायचंय, पॉप्युलेशन. आणि त्याचे जे पार्ट्स केलेले असतील, त्याचे जे पार्ट्स असतील, दोज आर कॉल्ड एज दी सॅम्पल्स. पॉप्युलेशन आणि सॅम्पल कळालं, राईट. इफ वी आर डुईंग दी अनालिसिस ऑफ पॉप्युलेशन, तुम्ही जर पॉप्युलेशन बरोबर डील करत असाल, दॅट टाइप ऑफ स्टॅटिस्टिक्स इज नोन एज अ डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. पूर्ण पॉप्युलेशन साठी ज्यावेळेस आपण वर्क करतो, दॅट अनालिसिस इज नोन एज दी डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. इफ यू आर वर्किंग ऑन सॅम्पल्स, की एका सॅम्पल वरतीच काम करतोय मी, काय की 300 जेवढे पीपल आहेत ना, ईस्ट रिजनचं मी डेटा वरती वर्क केलं, अँड आय एम डुईंग सम कन्क्लुजन अबाउट पॉप्युलेशन. की फॉर एक्झाम्पल इथं आता हाईट, पॉप्युलेशनसाठी ॲव्हरेज हाईट असं कन्सिडर केलं मी. पॉप्युलेशनसाठी ॲव्हरेज हाईट किती, 5.4 आहे. पॉप्युलेशनसाठी ॲव्हरेज हाईट काय, 5.4. आणि तीच रिजन वाईज डिफरंट असेल, की फॉर एक्झाम्पल दिस कुड बी अ 5.3, दिस कुड बी अ 5.8, हे परत काय 5.2, हे 5.4, अशा डिफरंट हाईट, राईट. ही ईस्ट रिजनचे जे पीपल आहे त्यांची ॲव्हरेज हाईट किती आहे, 5.3. पुण्यामध्ये साऊथ रिजनचे जे पीपल आहे त्यांची ॲव्हरेज हाईट किती आहे, 5.8. पुण्यामध्ये वेस्ट रिजनचे जे पर्सन्स आहेत त्याच्या ॲव्हरेज हाईट किती, 5.2. आणि नॉर्थ रिजनच्या पर्सनसाठी किती, 5.4 आहे, राईट. सो इफ आय एम ड्रॉइंग सम कन्क्लुजन, काय म्हणतोय मी, की ॲव्हरेज हाईट ऑफ पुणेज पीपल इज अ 5.3. कशावर सांगतोय, फक्त ईस्ट रिजनच्या डेटावरून सांगतोय.
कशावरून सांगतोय? ईस्ट रिजनच्या डेटावरून. सो इफ आय एम मेकिंग सम इन्फरन्स, इफ आय एम मेकिंग सम कमेंट, इफ आय एम मेकिंग सम कन्क्लुजन, स्टॅटिस्टिक्स इज नोन ॲज इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स. कळतंय का रे हे? जर आपण सॅम्पलच्या डेटावरून पॉप्युलेशन बद्दल काही बोललो, ऑब्विसली त्याच्यामध्ये डिफरन्स येणार. हे 5.3 आहे, हे किती 5.4. सो देर विल बी सम इन्फरन्स. 0.1चा काय इथं डिफरन्स आहे. दॅट एरर इज नोन ॲज सॅम्पलिंग एरर. दॅट एरर इज नोन ॲज, अजून एक टर्म याच्यामध्ये काय, दोन्हीमध्ये जे काय डिफरन्स येईल, दॅट एरर इज नोन ॲज सॅम्पलिंग एरर. इज इट ओके गाईज स्टील नाऊ? कळतंय का रे? मी जे बोलतोय ते समजतंय का तुम्हाला? पॉप्युलेशन सॅम्पल कळालं, डिस्क्रिप्टिव्ह इन्फरन्शियल कळालं. ही सगळ्या पॉप्युलेशन वरती जर आपण स्टॅटिस्टिक्स अप्लाय करत असू, दॅट इज कॉल्ड ॲज दी डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. इफ वी आर वर्किंग ऑन अ सिंगल सॅम्पल, की एका सॅम्पल वरती आपण काम करतोय आणि त्या सॅम्पलवरून कशाबद्दल बोलतोय मी? पॉप्युलेशन बद्दल बोलतोय. दॅट टाइप ऑफ अनालिसिस और दॅट टाइप ऑफ स्टॅटिस्टिक्स इज कॉल्ड ॲज inferential statistics. So what it is related to? Analysis of the data in the form of a numbers and a graph. की सगळ्या डेटावरती ज्यावेळेस वर्क करतो, that is known as the descriptive statistics. Some of the plots those are used like bar plot, pie chart, scatter plot, histogram, हे सगळे घेतले आपण, राईट. वी हॅव कवर्ड दिस इन अ डेटा व्हिज्युअलायझेशन. घेतलंय का डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये या टाइपचे प्लॉट्स सगळे प्लॉट झालेले आहेत, बरोबर ना? सो वी हॅव कवर्ड दिस इन डेटा व्हिज्युअलायझेशन, राईट. देन देर आर सर्टन मेजर्स ऑफ अ सेंट्रल टेंडेन्सी. सेंट्रल टेंडेन्सीचे 3 मेजर्स आहेत. मीन दॅट इज ॲव्हरेज, मीडियन दॅट इज अ सेंट्रल व्हॅल्यू वेन वी आर अरेंजिंग इन अ डिसेंडिंग और असेंडिंग ऑर्डर, आणि मोड दॅट इज अ मोस्ट ऑकरिंग व्हॅल्यू. असे सेंट्रल टेंडेन्सी मेजर्स आहेत. कधी यूज करायचे? वेन वी आर युझिंग इट whenever we have to fill null value, whenever we have to fill like outliers, that time we need to use these central tendency measures. जसे central tendency ला measures आहेत तसे dispersion चे काही measures आहेत. रेंज, व्हेरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन, हे 3 कशासाठी आहेत? मेजर्स ऑफ डिस्पर्शन आहे, की डेटा आपला स्प्रेड कसा झालाय. व्हॉट इज द रेंज ऑफ द डेटा? सपोज एजच्या व्हॅल्यूज मला दिलेल्या आहेत. एजच्या व्हॅल्यू मध्ये मिनिमम व्हॅल्यू 10 आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू 100 आहे. सो माय रेंज कुड बी 90. रेंज किती येईल इथं? 90 येईल. की मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू मधला जो डिफरन्स आहे, द डिफरन्स इज नोन ॲज दी रेंज. सो whenever you are working with this type of analysis, that analysis is known as the descriptive statistics. जास्त कॉम्प्लिकेटेड करायचं नाही याला. इफ यू आर वर्किंग ऑन अ होल डेटा, जेवढा डेटा आपल्याला सगळा दिलेला आहे, मग तो डिस्ट्रिक्टचा असला तर मग पूर्ण डेटा. जर तुम्हाला स्टेटचा डेटा दिला तर त्याचे सॅम्पल स्टेट डिस्ट्रिक्ट मध्ये येतील, राईट. सो राईट नाउ फॉर एक्झाम्पल फॉर पॉप्युलेशन इज अ पुणे. त्याच्यामध्ये 4 रिजन्स आहेत. अकॉर्डिंग टू रिजन, इफ यू आर वर्किंग ऑन दॅट, टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस म्हणजे काय, की जर मी याच्याबद्दल हे कमेंट केली काय, की ॲव्हरेज हाईट ऑफ पुणेज पीपल इज अ 5.3, बरोबर ना? आपण कशावरून केलंय रे? ईस्ट रिजनच्या डेटावरून केलंय. दॅट इज अ हायपोथेसिस. हा काय झाला याच्यासाठी? हा याच्यासाठी काय झाला? हायपोथेसिस झाला, ॲझम्पशन झालं, बरोबर. मग त्या ॲझम्पशन नंतर ट्रू होणार, फॉल्स होणार, हा नंतरचा प्रश्न आहे. की 5.3 येईल, 5.3 पेक्षा कमी येईल, 5.3 पेक्षा जास्त येईल. दॅट इज डिसाइडेड आफ्टर दॅट. देन कॉन्फिडन्स इंटरवल, की याच्यामध्ये कॉन्फिडन्स इंटरवल किती, की ही व्हॅल्यू 5.4च्या अराउंड येते का नाही. जर ॲव्हरेज हाईट फॉर पुणेज पीपल 5.3 आहे आणि तुमचा येणार आन्सर 5.4 आहे आणि 5.3, सो देर इज अ 0.1चा काय डिफरन्स आहे. सो दोज थिंग्स वी आर डुईंग with the help of a regression analysis and all those things. Right now, just try to understand there is a population and a sample, 2 types of statistics, descriptive statistics and inferential statistics. If you are working with a whole population, that type of statistics is known as descriptive statistics. If you are working on a single sample, एका sample वरती आपण work करतोय and we are making a conclusion, we are making some comment about a population, that type of statistics is known as inferential statistics. Any doubt till now, guys? Yes, everyone. Is it clear till now? आतापर्यंत समजलंय, right? Then there are certain terms. Those are variables and random numbers. Variables and random numbers. अशा काही terms आहेत. Variables that means any characteristics that can take a different value. Suppose आपण काय घेतलं, ॲव्हरेज हाईट घेतली, म्हणजे हाईट ही व्हॅल्यू घेतली होती. नंतर त्याचे पॅरामीटर्स डिफाईन करतो आपण. मिनिमम घ्यायचं, मॅक्सिमम घ्यायचं. की सेलची व्हॅल्यू असेल तर टोटल सेल फाइंड आउट करू शकतो, ॲव्हरेज सेल फाइंड आउट करू शकतो, तसं ॲव्हरेज हाईट करू शकतो. एज कुड बी देअर, टेम्परेचर कुड बी देअर. सो दोज आर नोन ॲज द कॅरेक्टरिस्टिक्स इज नोन ॲज द व्हेरिएबल. इंडिपेंडंट व्हेरिएबल दॅट इज
इट्स व्हॅल्यू इज इंडिपेंडंट ऑफ अदर व्हेरिएबल इन युअर स्टडी, की दोन्हीमध्ये कुठलंही रिलेशन नाहीये. दॅट टाइप ऑफ व्हेरिएबल इज नोन ॲज इंडिपेंडंट व्हेरिएबल. इफ देर इज अ रिलेशनशिप, सो इट्स व्हॅल्यू डिपेंड ऑन अ चेंज इन द इंडिपेंडंट व्हेरिएबल. इंडिपेंडंट म्हणजे काय, थोडक्यात इनपुट व्हेरिएबल्स. इंडिपेंडंट म्हणजे काय, इनपुट व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल, एक्सपिरियन्स इज युअर इनपुट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल इज अ सॅलरी. की एक्सपिरियन्स वरती काय डिपेंड आहे, सॅलरी डिपेंड आहे. एनी चेंज इन एक्सपिरियन्स विल अफेक्ट द आउटपुट, दॅट इज अ सॅलरी. सो दॅट इज रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट. जनरली शो करताना इनपुट किंवा इंडिपेंडंट व्हेरिएबल एक्स ऍक्सिस वरती शो केलं जातं, वाय ऍक्सिस वरती आउटपुट और डिपेंडंट व्हेरिएबल शो केलं जातं, राईट. So whatever variable we are taking into the account is basically function which maps from the set of sample space to set of real numbers. की ज्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज वरती आपण ज्यावेळेस वर्क करतो, जो व्हेरिएबल आपण सिलेक्ट करतो, that variable is known as the random variable. So generally we are dealing with these two terms most of the time. की डिपेंडंट आणि इंडिपेंडंट काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. की काही इनपुट्स असतात आणि एक आउटपुट व्हॅल्यू असते, राईट. की फॉर एक्झाम्पल वी आर हॅव्हिंग सम व्हॅल्यूज, की ब्लड प्रेशर अशी व्हॅल्यू होती आपल्याकडे, कोलेस्टेरॉल अशी एक व्हॅल्यू होती. सो ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल, एज, राईट, एक्सरसाइज, एंजिना, समथिंग लाईक दॅट. सपोज दीज थ्री आर दी इनपुट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल. व्हॉट इज डिपेंड देअर, की पर्सन डायबिटिक आहे की नॉन डायबिटिक आहे. whether person is a diabetic or non-diabetic, that is its output variable, right? That is its output variable, target किंवा dependent variable असं तुम्ही त्याला म्हणू शकता, right? So these are some of the terms related to a variable and random numbers. So now we can understand what is a population, what is a sample. So population is nothing but entire group of individuals. 1000 persons data आहे, that is known as the population, and sample is just a subset of a population which is selected for the analysis. The analysis साठी तुम्ही जो सबसेट घेतलेला आहे. So how many subsets are there? East, west, south आणि north. So these four subsets are there that is taken for the analysis, right? So as you are dividing this 1000 data into the four different categories, four different samples, those are nothing but sample. We are calling it as a sample subset of a population that is selected for analysis. Okay, next we will go with what is population, what is a sample. हे एकदा terms clear करून घ्या परत. Sample population, that means entire group that you are interested in studying or describing. आपण जेवढ्या ग्रुप वरती स्टडी करतोय, सपोज पुणे एक्झाम्पल घेतलेलं, एक्झाम्पल वरून क्लिअर होऊन जाईल किती रेकॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये. We are having 1000 records, so it could be a people, it could be an object, it could be an event, or sharing a common characteristics. Those are sharing a common characteristic. The number of peoples are there, those are like analyzed in order to find out the average height of the people in Pune. Sample काय रे, what is a sample? A subset of a population, that is selected for a study, and it is used to make a inferences or a draw conclusion about a population. He needs समजून घ्या. What sample is doing? Sample is used to draw the inferences or a conclusion about a population. की ईस्ट रिजनच्या डेटावर मला कशाबद्दल बोलायचंय. With the help of east region, I will talk about a Pune. With the help of a south region, I will talk about a whole Pune. With the 300 records, with the 300 values, I will talk about 1000 values. So that is known as the inference or a drawing conclusion about a population. And those subsets are nothing but samples. Okay. So whatever population mean is there, म्हणजे या 1000 व्हॅल्यू साठी जो काही मीन येईल, दॅट इज नोन ॲज पॉप्युलेशन मीन. ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल अक्रॉस एंटायर पॉप्युलेशन. पॉप्युलेशन मीन म्हणजे काय, मीनचं मिनिंग मग लक्षात ठेवा, MEAN. दिस इज ॲव्हरेज. आणि हा जो असतो MIN, दॅट इज अ मिनिमम व्हॅल्यू. ओके. सो इट इज डिनोटेड बाय अ ग्रीक लेटर म्यू. कशाने डिनोट करायचं आहे, पॉप्युलेशनचा म्यू ग्रीक लेटर म्यूने डिनोट करायचं आहे. आणि जर फक्त सॅम्पलचा ॲव्हरेज फाइंड आउट केला आपण, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेटा इन अ सॅम्पल, फक्त सॅम्पल साठी जर वर्क केलं, देन इट्स डिनोटेड बाय एक्स बार. कशाने डिनोट करता याला, एक्स बार ने डिनोट करता. इट इज यूज्ड टू estimate the population
मीन, या मीन वरून तुम्ही पॉप्युलेशन इन्फरन्स म्हणतात. समजतंय तुम्हाला या गोष्टी क्लिअर झाल्या का ते सांगा आधी, की पॉप्युलेशन म्हणजे काय, राईट. नंतर सॅम्पल म्हणजे काय. जर तुम्ही पॉप्युलेशन बरोबर वर्क केलं दॅट इज नोन ॲज डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. पॉप्युलेशनचं जे स्टॅटिस्टिक्स यूज करतो आपण दॅट इज अ डिस्क्रिप्टिव्ह. सॅम्पलचं जे करतो दॅट इज इन्फरन्शियल. या टर्म्स क्लिअर झाल्यात खरं सगळ्यांना. पॉप्युलेशन, सॅम्पल, पॉप्युलेशन मीन, सॅम्पल मीन, इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. येस एव्हरीवन. with like some of the key concepts or a theory part. The distribution of a variable. Variable काय होतं रे आपल्याकडे. सपोज हाईट. हाईट हा काय झाला आपल्यासाठी, आपण हाईटच अनालाइज करतोय बरोबर ना. हाईट इज अ व्हेरिएबल. हाईट इज अ व्हेरिएबल. ओके. अक्रॉस द एंटायर पॉप्युलेशन अँड इट शोज द फ्रिक्वेन्सीज और प्रोबॅबिलिटी ऑफ अ डिफरंट व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल विदिन अ पॉप्युलेशन. जेवढी पॉप्युलेशन आहे सपोज याला प्लॉट केलं इथं किती व्हॅल्यूज आहेत समजा 1 2 3 4 5 6 7 8 अशा हाईटच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आणि मग इथं किती पीपल आहे, इथं किती पीपल आहे, ह्या याच्यामध्ये किती पीपल आहे, असे बार्स प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यानुसार मग त्याचं पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन फाइंड आउट करू शकतो आपण. If you are working for the 1000 records total, then it will be a population distribution. आणि एखाद्या सॅम्पलचं डिस्ट्रीब्युशन फाइंड आउट केलं तुम्ही की ज्याच्यामध्ये 300 250 किंवा फक्त 200 रेकॉर्ड्स आहेत, दॅट टाइप ऑफ पॉप्युलेशन इज नोन ॲज सॅम्पल डिस्ट्रीब्युशन. सॉरी, that distribution is known as sample distribution. There is a distribution of a variable within a sample. Distribution of a variable within a sample. So it shows the frequencies or probabilities. It shows the frequencies or probabilities of a different values of a variable within a sample. कशासाठी वर्क करतं हे फक्त कशासाठी वर्क करतं, सॅम्पल साठी वर्क करतं. जर आपण डिस्ट्रीब्युशन कोणतंही असो, मग ते पॉइझन्स असो किंवा मग नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असो. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन जनरली असं शो होतं बेल शेप कर्व. जर आपण हे पूर्ण पॉप्युलेशन साठी घेतलं तर पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन, आणि फक्त सॅम्पल साठी घेतलं तर फक्त सॅम्पल डिस्ट्रीब्युशन, राईट. आणि त्याच्या पुढे अजून एक वर्ड आहे दॅट इज अ सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन. मोस्ट ऑफ द टाइम याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की व्हॉट इज सॅम्पल डिस्ट्रीब्युशन, व्हॉट इज अ सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन. सो द डिस्ट्रीब्युशन ऑफ अ स्टॅटिस्टिक. आता हे स्टॅटिस्टिक नवीन वर्ड आला इथं समजून सांगतो मी, ठीक आहे. स्टॅटिस्टिक, डिस्ट्रीब्युशन ऑफ अ स्टॅटिस्टिक सच ॲज अ सॅम्पल मीन, सच ॲज अ सॅम्पल मीन और सॅम्पल प्रपोर्शन obtained from the multiple sample, obtained from the multiple sample of a same size, multiple samples of a same size drawn from the same population, drawn from the same population. ठीक आहे. then किती वर्ड आले तरी आतापर्यंत, हाऊ मेनी वर्ड्स वी आर गोइंग थ्रू. हे वर्ड समजून सांगा आधी मला, काय वर्ड्स आलेत, काय काय वर्ड्स आलेत एकदा रिपीट करा. पॉप्युलेशन हा एक वर्ड आला होता बरोबर ना. पॉप्युलेशन. दुसरा वर्ड काय होता पॉप्युलेशनला अपोजिट, सॅम्पल. याचं पॉप्युलेशनचं जर आपण स्टॅटिस्टिक्स करत असू तर दॅट इज अ डिस्क्रिप्टिव्ह, दॅट इज अ डिस्क्रिप्टिव्ह. आणि सॅम्पलचं इन्फरन्शियल. हे क्लिअर झालंय. मग आता याच्यामध्ये जो पॅरामीटर राहील ना, म्हणजे ज्याचा आपण अनालिसिस करतोय, काय केलं आपण पॉप्युलेशन मध्ये, हाईट. सो हाईट इज अ पॅरामीटर. Height is a parameter if we consider a population, and height is a statistic. Height is a statistics if you are dealing with a sample. जर आपण सॅम्पल सोबत वर्क करत असू दॅट व्हेरिएबल इज नोन ॲज द स्टॅटिस्टिक्स. सॅम्पल सोबत वर्क करत असू तर व्हेरिएबलला काय म्हणायचं, स्टॅटिस्टिक्स म्हणायचं. येस फॉर अ सॅम्पल, येस फॉर अ स्टॅटिस्टिक्स. येस फॉर अ सॅम्पल, येस फॉर अ स्टॅटिस्टिक्स. आणि जो व्हेरिएबल पॉप्युलेशन बरोबर डील करेल दॅट इज नोन ॲज द पॅरामीटर. पी फॉर अ पॅरामीटर, पी फॉर अ पॉप्युलेशन. डन. पॉप्युलेशनचं पी, पॅरामीटरचं पी, सॅम्पलचं पी, सॉरी सॅम्पलचं येस आणि स्टॅटिस्टिकचं येस. इज इट ओके गाईज. जो व्हेरिएबल आपण अनालाइज करतोय तो जर सॅम्पल मधला असेल दॅट इज नोन ॲज दी स्टॅटिस्टिक. आणि जो व्हेरिएबल आपण अनालाइज करतोय तो जर पॉप्युलेशन साठी करत असेल आपण तर दॅट इज नोन ॲज दी पॅरामीटर. ठीक आहे. मग आता पॅरामीटर आणि स्टॅटिस्टिक
तुम्हाला कळलं. हे काय सांगताय की सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन म्हणजे कोणतं, पॉप्युलेशन म्हणजे 1000 व्हॅल्यू साठी आलं, पॉप्युलेशन म्हणजे 1000 आणि सॅम्पल डिस्ट्रीब्युशन म्हणजे कोणतं, एक तर 300 साठी किंवा 200 साठी किंवा 250 साठी किंवा 250 साठी, यातल्या कुठल्या एकासाठी केलं तर सॅम्पल डिस्ट्रीब्युशन. पण हाच 1000चा डेटा मी इक्वल सॅम्पल मध्ये डिवाइड केला. इक्वल सॅम्पल म्हणजे किती होणार, 250 250 250 250. कळलंय. या प्रत्येकाचा काय फाइंड आउट केला मी, मीन x1 x2 देन x3 आणि x4 आणि याचं जर डिस्ट्रीब्युशन केलं या 4 व्हॅल्यूचं, ते जे काही डिस्ट्रीब्युशन आहे दॅट इज नोन एज दी सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन. की कन्वर्ट युअर होल पॉप्युलेशन इनटू दी इक्वल नंबर ऑफ सॅम्पल्स ऑफ अ सेम साईज मल्टिपल सॅम्पल. समजा किती सॅम्पल झाले इथं, 4 झाले, ते 5 येऊ शकतात, पण त्याची साईज काय राहील, सेम राहील. जर 5 सॅम्पल्स घेतले 100, प्रत्येकाची सॅम्पल साईज किती येईल, 100 येईल. सेम साईज ड्रॉन फ्रॉम दी सेम पॉप्युलेशन. इट शोज दी फ्रिक्वेन्सीज ऑर प्रोबॅबिलिटीज ऑफ अ डिफरंट व्हॅल्यूज ऑफ अ स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय रे, त्या सॅम्पल मधला व्हेरिएबल. की आपण हाईट अनालाइज करतोय, एज अनालाइज करतोय, सेल अनालाइज करतोय, की त्याचं वेट अनालाइज करतोय, तर ते जे पॅरामीटर्स ते जे व्हेरिएबल्स असतील ते जर सॅम्पल साठी कन्सिडर केले, देन इट इज नोन एज दी स्टॅटिस्टिक्स अक्रॉस पॉसिबल सॅम्पल्स. द सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन अलाउज अस टू मेक इन्फरन्सेस अबाउट, कशाबद्दल, इन्फरन्सेस अबाउट, एक सेकंड क्लीन करून टाकू आपण. इन्फरन्सेस अबाउट अ पॉप्युलेशन पॅरामीटर. पॉप्युलेशन पॅरामीटर बद्दल बोलायला हेल्प करतात हे आपल्याला बेस्ड ऑन दी सॅम्पल स्टॅटिस्टिक्स. तर माझा तुम्हाला कोणत्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे आतापर्यंत, व्हॉट इज मीन बाय पॉप्युलेशन, what is mean by descriptive statistics, या रिलेटेड टर्म्स आहेत. and what is mean by parameter. next, what is mean by sample, what is mean by inferential statistic, what is mean by inferential statistics, what is mean by statistic. एवढ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. याच्यामध्ये काही डाऊट आहे का आतापर्यंत, एनी डाऊट टिल नाऊ. जर यापर्यंत काही डाऊट असेल तर सांगा. येस एव्हरीवन, इज इट ओके टिल नाऊ, ठीक आहे, इज इट ओके. नेक्स्ट इज measures of a central tendency. This is very simple, right? Measures of a central tendency and measures of a dispersion. अशा दोन टाइप्स आहेत. काय आहेत, मोड, मीडियन आणि मीन. व्हॉट इज मीन बाय मोड, मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू इन ऑब्झर्वेशन्स. फॉर एक्झाम्पल एज दिलेले आहे आपल्याला, काय एजची काय तुमच्याकडे लिस्ट आहे, 10 20 30 40 50 असे एजच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, राईट. सो व्हॉट विल बी द लाईक मोड फॉर दिस. मोड काय येईल रे, मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू. सगळ्या व्हॅल्यूज एकदा चालले. सो इट्स मोड विल बी, जर सिंगल किंवा सेम ऑकरन्स असेल, इफ सेम ऑकरन्स इज देअर, देन मोड काय असते, मिनिमम व्हॅल्यू असते. व्हॉट इज द मिनिमम हिअर, 10. तर मोड काय येईल, तर मग दोन वेळा आलाय, दॅट्स वाय मोड विल बी अ 2. आय होप या डेफिनेशन क्लिअर आहे सगळ्यांच्या. मोड म्हणजे काय की त्या ऑब्झर्वेशन्स मध्ये फ्रिक्वेंटली येणारे व्हॅल्यू. इज इट ओके. मोडला काही डाऊट आहे कोणाचा, मोडला काही डाऊट आहे कोणाचा, राईट. जी व्हॅल्यू जास्तीत जास्त वेळा येते दॅट इज कॉल्ड एज दी मोड. आणि सगळ्या व्हॅल्यू एकदाच येत असतील तर त्यातली कुठली घ्यायची, सगळ्या व्हॅल्यूचा ऑकरन्स जर सेम असेल तर त्यातली कुठली व्हॅल्यू घ्यायची, मिनिमम. इज इट ओके गाईज. येस एव्हरीवन. याच्या नोट्स तुम्हाला प्रिपेअर करावं लागतील. यू हॅव टू प्रिपेअर अ नोट्स फॉर दिस. त्याला काही ऑप्शन नाही, ठीक आहे. व्हॉट इज मीडियन, मीडियन जस्ट अ सेंट्रल व्हॅल्यू, मिडल नंबर इन ऑर्डर द डेटा सेट. ऑर्डर म्हणजे काय करायचं, याला तुम्हाला सॉर्ट करायचं, असेंडिंग करा डिसेंडिंग करा दोन्ही चालते. सपोज मला व्हॅल्यूज असे दिलेले आहेत 1 4 5 3 2. काय दिलेत, पहिलं काय करतात त्याला, ज्यावेळेस मीडियन फाइंड आउट होतो त्यावेळेस ह्या व्हॅल्यूज कशामध्ये कन्वर्ट होतात, ऑर्डरमध्ये 1 2 3 4 5. व्हॉट इज मिडल व्हॅल्यू, 3 आली. आता हे ऑड नंबर आहे म्हणून बरोबर ते काय होतं, ऑड नंबर आहे म्हणून काय होतं, n+1 डिवाइड बाय 2 असं डिवाइड करतो. हा n टर्म, किती टर्म होते याच्यामध्ये, 5 5 + 1 6 6 बाय 2 3.
6/2 3. थर्ड जी टर्म असेल ती काय येईल तुमची मीडियन येईल. जर इवन रेकॉर्ड्स असतील 1 2 3 4 5 6 तर मग काय घेतो हा n+1 आणि परत म्हणजे n/2 n+1/2 याचं काय घेतलं जातं ॲव्हरेज. याचं काय घेतलं जातं याच्यात जे काय येईल ते काय घेतले जाते ॲव्हरेज. म्हणजे थर्ड आणि फोर्थ म्हणजे काय येईल या दोन्हीचं ॲव्हरेज किती आहे 3.5. मीडियनसाठी लक्षात आलंय. ऑड ऑकरन्सेस असतील तर सेंट्रलला व्हॅल्यू येते. ऑड ऑकरन्सेस असतील तर सेंट्रल व्हॅल्यू सहज मिळते. जर इवन ऑकरन्स असतील तर सेंटरच्या दोन व्हॅल्यू जातात आणि त्याचं काय घ्यायचं ॲव्हरेज घ्यायचं. की फॉर एक्झाम्पल इन दिस केस इट विल बी 30. या केसमध्ये काय येईल एजच्या केसमध्ये एजचा मीडियन किती येईल 30 येईल. याच व्हॅल्यू जर अशा झाल्या 10 20 30 नंतर 40 50 आणि 60 6 रेकॉर्ड्स आर देअर देन यू नीड टू कन्सिडर मिडल 2 रेकॉर्ड्स 30 आणि 40 साठी आन्सर काय येईल 35 येईल. 30 आणि 40 साठी आन्सर किती येईल 35. इज इट ओके गाईज? येस एव्हरीवन. कळतंय का रे सर्वांना? मोड आणि मीडियन मध्ये काही फरक म्हणजे काही डाऊट आहे? नो राईट. नेक्स्ट इज अ मीन. व्हॉट इज मीन बाय मीन? So sum of all the values divided by total number of values. It's just a average. It is just a average. For example 5 records आहे आपल्याकडे 1 + 2 + 3 + 4 + 5 divided by 3. So this is equal to 15/3. Nothing but 3. Sorry 15/5 records आहे बरोबर ना 15/5. So 15/5 that is nothing but 3. 15/5 that is nothing but 3. Is it okay? येस एव्हरीवन. मीन मोड आणि मीडियन सगळ्यांना कळलंय. हे नंतर डिस्ट्रीब्युशन आहे. फॉर एक्झाम्पल नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इज देअर. सो दिस वी विल कव्हर लॅटर की हे असाच शेप का येतो किंवा हा बेल शेप कर्वच का फॉर्म करतो. बट आय होप की राईट नाव मोड मीडियन आणि मोड क्लिअर झाले तुम्हाला. मीन इज जस्ट ॲव्हरेज. मीनला काही इश्यू नाही आहे राईट. मीडियन इज अ सेंट्रल व्हॅल्यू. आता याच्यामध्ये परत असं आहे की आउटलायर्समध्ये मीन इज मोस्ट इन्फ्लुएन्स बाय आउटलायर आणि मीडियन इज लेस इन्फ्लुएन्स बाय आउटलायर असं म्हणतात. का म्हणतात ते बघा. फॉर एक्झाम्पल एजच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे मला बघा. एज इज इक्वल टू 1 2 3 4 5. या 5 व्हॅल्यूसाठी मीन किती येतो बघा. मीन इज इक्वल टू 3 बरोबर ना. वन प्लस 2 3 3 + 3 6 6 + 4 10 10 + 5 15 15 डिवाइड बाय 3 दॅट इज. त्याच्यामध्ये काही डाऊट आहे मीन मध्ये काही डाऊट आहे मीन आणि मीडियन मध्ये फॉर दिस वन नाही राईट. याच्यामध्ये जर आउटलायर आला समजा एखादा की जनरल जे रेकॉर्ड्स आहेत ते अराउंड 3 सगळे 3 4 5 अँड इफ वन व्हॅल्यू इज देअर दॅट इज 100. आता जर मी मीन फाइंड आउट करायला घेतला तर समेशन किती येते हे 15 + 115 बरोबर डिवायडेड बाय 6. सो sorry 15 + 100 so it will be a 115. so it will be something 19 point something. तर आता मीन किती आलाय मीन इज 19 आणि मीडियन किती येईल या दोन व्हॅल्यूजची हे ऑर्डर आहे आता 3 + 4 दॅट इज 7 7/2 3.5. मीडियन किती आला 3.5 आला. कोणती व्हॅल्यू जास्त चेंज झाली रे. मीन किती होता विदाउट आउटलायर 3 किती झाला 19. मीडियन किती होता 3 किती झाला आउटलायर सहित 3.5. सो इफ आय राईट लाईक दिस मीन इज मोस्ट इन्फ्लुएन्स्ड बाय आउटलायर्स. आउटलायर म्हणजे कळतंय का की अशी व्हॅल्यू की ती रेग्युलर ऑब्झर्वेशन पेक्षा लांब आहे. इट इज अवे फ्रॉम दी ऑब्झर्वेशन्स. काय ऑब्झर्वेशन आपले 1 2 3 4 5 या व्हॅल्यूज जवळपास आहेत आणि 100 काय एकदम दूर आहे. सो दॅट इज 100 इज आउटलायर. 100 आल्यामुळे जास्त इफेक्ट मिड वन झाला का मीडियनवर झाला रे. 100 रेकॉर्डमध्ये आल्यामुळं मीन इफेक्ट झाला की मीडियनवर इफेक्ट झाला. सो ऑब्विसली कशावरती इफेक्ट झाला मीनवर इफेक्ट झाला. सो मीन इज मोस्ट इन्फ्लुएन्स्ड बाय आउटलायर हे लक्षात ठेवायचं. मग आपण जनरली काय यूज करतो आउटलायर रिप्लेस कशाने करेल मी हा 3.5 नी करेल. दॅट इज अ median value not a 19 that is a mean value. Is it okay guys? Yes everyone. या तिन्ही कन्सेप्ट क्लिअर झाल्यात. तिन्ही मधला फरक कळलाय.
आउटलायर वरती त्याचा इफेक्ट कसा होतो हे कळलंय. हे एक्झाम्पल समजलंय तुम्हाला. आउटलायर मुळे याची मीन आणि मीडियनची व्हॅल्यू कशी चेंज होते सर्वांना समजलंय. येस एव्हरीवन. ओके. सो दिस इज हाऊ इट विल वर्क. नेक्स्ट जे आहे की फाइंड आउट करण्यासाठी काय यूज करतात रे. फाइंड आउट करण्यासाठी कसं यूज करतात. मीन म्हणजे काय. सिंपल सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. ठीक आहे. मीन फाइंड आउट करण्यासाठी. मीडियन ऑड असेल तर काय डायरेक्टली n+1. समजा 5 टर्म्स आहेत तर थर्ड टर्म काय येईल. 5 टर्म्स दिले असतील तर थर्ड टर्म काय येईल. मीडियन येईल. तेच जर इवन असेल तर मीडियन इक्वल टू n/2 टर्म प्लस n/2 प्लस 1 टर्म. याचं काय ऍव्हरेज. दोन्हीला किती डिवाइड करायचं. 2 ने डिवाइड करायचं. की फॉर एक्झाम्पल इथे किती टर्म्स होत्या. 6 टर्म होत्या. तर थर्ड आणि फोर्थ या टर्मचं ऍव्हरेज म्हणजे डिवाइड बाय 2. सो दिस विल गिव्ह यू दी मीन अँड मीडियन व्हॅल्यू. मोड तर ऑब्विसली आपण बघितलंय राईट. सो नेक्स्ट इज अ मेजर्स ऑफ अ डिस्पर्शन. पुढचा टॉपिक काय. मेजर्स ऑफ अ डिस्पर्शन. व्हॉट इज देअर. काय त्यातला पहिला दॅट इज रेंज. सो रेंज इज जस्ट अ डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू. त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये सॉरी हा तर वेगळंच झालं. हे असं हायलाइट होतो पोर्शन असा. तेवढाच पोर्शन जर दाखवायचा असेल तर आपल्याला नाही दाखवायचा. ठीक आहे. रेंज इज जस्ट डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू. यांनी काय करतं आपल्याला की व्हॅल्यूची रेंज काय. सपोज जर आपल्याला ज्या एजच्या व्हॅल्यूज दिल्या त्या सगळ्या जर 1 to 100 असतील 1 to 9 आणि मॅक्सिमम रेकॉर्ड 250 तर रेंजची व्हॅल्यू किती येईल 249 येईल. सो दिस इज डिफरंट वन. हे ऍक्सेप्ट होत नाही. एज साठी तर अजिबात ऍक्सेप्ट होणार नाही. So range is just a difference between maximum and minimum value. Then variance is there. So of the data set. For example 3 अमीन होता. 1 काय 1 आणि 3 मध्ये डिस्टन्स किती आहे. 1 आणि 3 मध्ये डिस्टन्स किती आहे -2. ऍव्हरेज डिस्टन्स ऑफ इच डेटा पॉईंट. परत काय -1 -2 -1 प्लस 0 प्लस 1 प्लस 2 म्हणजे याच्यामध्ये 0 व्हेरियन्स येईल. याच्यामध्ये किती व्हेरियन्स येईल 0 व्हेरियन्स येईल. अँड व्हेरियन्स is a square of a standard deviation, or standard deviation is just a square root of a variance. Standard deviation is just a square root of a variance. So variance measure the average distance of each data point. हे मॉड मध्ये घेतलं जाईल बहुतेक राईट. सो दिस विल गिव्ह यू दी लाईक पॉझिटिव्ह नंबर. नंतर इंटरक्वार्टाइल रेंज म्हणून एक कन्सेप्ट आहे पुढे येईल ती. हाऊ टू फाइंड आउट द IQR. इट जस्ट डिफरन्स बिटवीन दी अप्पर क्वार्टाइल. डेटा आपला 4 क्वार्टर मध्ये डिवाइड होतो. जो काही डेटा सेट तुम्हाला दिलेला आहे अशा प्रकारे. सो Q1 Q2 Q3 Q4 4 क्वार्टर मध्ये डेटा डिवाइड होतो. सो वॉट एव्हर डेटा इज देअर हा 25%, हा 25%, हा 25% आणि 25%. सो दिस इज होल इज 100%. याच्यामध्ये अप्पर क्वार्टाइल रेंज म्हणजे इथपासून या 75 पासून तर 25 पर्यंत एवढं जे काही डेटा असेल ना म्हणजे हा 50% डेटा येतो ऍक्च्युली. याच्या बाहेर 25%, याच्या अबो 25%, बिलो आणि अबो 25%. सो लोअर आणि म्हणजे 75th आणि 25th या दोन्हीमध्ये जे काही डिफरन्स असेल दॅट इज नोन ॲज दी IQR ऑर इंटरक्वार्टाइल रेंज. काय कन्सिडर केलं त्याला इंटरक्वार्टाइल रेंज कन्सिडर केलं जातं. जर व्हेरियन्स फाइंड आउट करायचं असेल तर फॉर्म्युला मग डिस्क्राईब करताना चुकलं माझ्याकडून राईट ना. सो इट्स अ स्क्वेअर्ड डिफरन्स. या काय स्क्वेअर डिफरन्स आहे xi मायनस x बार. सपोज 1 2 3 4 5 हे 5 रेकॉर्ड आहेत. याच्यासाठी मीन माहिती तुम्हाला किती आहे 1. तर हा जर फॉर्म्युला इथं पुट केला सो इट विल बी 1 - 3 चा स्क्वेअर प्लस 2 - 3 चा स्क्वेअर प्लस नंतर 3 - 3 चा स्क्वेअर प्लस 4 - 3 चा स्क्वेअर प्लस 5 - 3 चा स्क्वेअर. या सगळ्याची समेशन डिवाइड बाय 5 हा व्हेरियन्स येईल याचा. म्हणजे 2 - 2 चा स्क्वेअर 4 प्लस हा 1 प्लस 0 प्लस 1 प्लस 4 डिवाइड बाय 5. सो इट वुड बी 10 डिवाइड बाय 5. व्हेरियन्स किती येईल इथं व्हेरियन्स इज इक्वल टू 2 आणि स्टँडर्ड डेविएशन किती येईल 1.41 2 चा स्क्वेअर रूट. ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट विल बी कॅल्क्युलेटेड. व्हेरियन्स कसा कॅल्क्युलेट झाला कळालाय का. प्रत्येक पॉइंटचं स्क्वेअर्ड डिफरन्सची सम मीन पासून तो पॉइंट किती दूर आहे याचा डिस्टन्स
म्हणजे याचा डिफरन्स आणि त्याचा स्क्वेअर करायचा, सगळ्या पॉईंटची समेशन करायची. 5 पॉईंटच्या डिफरन्सची आपण काय केली तर सम केली. जेवढे पॉईंट्स असतील तेवढे सगळ्यासाठी वर्क होईल आणि त्याचं स्क्वेअर रूट काय येईल स्टँडर्ड डेविएशन, वेर एक्स आय आर द डेटा सेट व्हॅल्यूज 1 2 3 4 5 ह्या व्हॅल्यूज आणि एक्स बार दॅट इज नथिंग बट अ मीन ऑफ अ डेटा सेट. दॅट्स ऑल. ठीक आहे. सो ऑल दीज थिंग्स वी कव्हर टुडे. सो वी जस्ट स्टार्टेड विथ, कुठून स्टार्ट केलं आपण? We just started with the statistics. What is mean by statistics? Collection, organization, analysis, interpretation, and presentation of a data. So we are summarizing the data. There are two types of statistics. That is descriptive and inferential. किती types आहेत? Descriptive आणि inferential. Descriptive deals with the population. Inferential deals with the sample. Variable जो population सोबत आहे that is a parameter. Variable जो sample सोबत आहे that is a statistic. Right? व्हेरिएबल्स काय, इंडिपेंडेंट व्हेरिएबल काय, डिपेंडंट व्हेरिएबल काय, हे सगळं कव्हर केलंय आपण. रॅन्डम व्हेरिएबल काय, व्हॉट इज मीन बाय पॉप्युलेशन, व्हॉट इज मीन बाय सॅम्पल. नंतर पॉप्युलेशन सॅम्पल, पॉप्युलेशन मीन, सॅम्पल मीन डिनोट कशी करायची? पॉप्युलेशन सॅम्पल इज डिनोटेड बाय म्यू, सॅम्पल मीन इज डिनोटेड बाय एक्स बार. पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन काय, सॅम्पल डिस्ट्रीब्युशन काय, सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन म्हणजे कोणतं की पॉप्युलेशन सगळी इक्वल मध्ये डिवाइड करायची, जे काही दॅट इज नोन एज सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन. मीन, मोड आणि मीडियन हे 3 सेंट्रल टेंडन्सी मेजर्स आहेत. मीन इज मोस्ट इन्फ्लुएन्स्ड बाय आउटलायर, मीडियन इज लेस इन्फ्लुएन्स्ड बाय आउटलायर्स. ठीक आहे. देन मेजर्स ऑफ डिस्पर्शन, रेंज, व्हेरियन्स, स्टँडर्ड डेविएशन आहे आणि आयक्यूआर. हे 4 कशासाठी आहे? मेजर्स ऑफ डिस्पर्शन साठी आहे. रेंज मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू मधला डिफरन्स. व्हेरियन्स म्हणजे काय? स्क्वेअर्ड डिफरन्स, सम ऑफ स्क्वेअर्ड डिफरन्स ऑफ मीन अँड ईच डेटा पॉइंट आणि त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर स्टँडर्ड डेविएशन. 75th पर्सेंटाईल आणि 25th पर्सेंटाईल मधला जो काही डिफरन्स येईल दॅट इज नोन ॲज दी interquartile range. So that's all guys for today. So we'll continue with the next things in a next session. Any doubt? Yes. Anybody having any doubt? काही डाऊट असेल तर विचारा रे.